मित्रांनो, काल अप्पर तहसील कार्यालय कृती समितीने बागलाण तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलं त्याच्यामुळे थोडासा आनंद झाला, कुठेतरी चालना मिळते। परंतु दुसऱ्या एका गोष्टीचं वाईट वाटलं, ज्या 65 गावांच्या निवेदन घेऊन आणि कृती समिती साहेबांकडे निवेदन द्यायला गेली, त्यावेळेस कमीत कमी आपलं दायित्व एवढं होतं, 65 गावातील जे प्रमुख आहेत, सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य, यांच्यापैकी हजेरी देणं, 65 गावांच्या प्रमुखांची हजेरी देणं खूप महत्वाचं होतं। याच्यामुळे काय होतं की एक आपले संघटितपणा दिसून येतो की आपण किती संघटित आहोत आणि हा लढा किती तीव्र होईल भविष्यात याची प्रशासनाला आणि शासनाला जाणीव होते। परंतु आपण ह्याच ठिकाणी कमी पडतो। आपल्यात एक मन पूर्वीपासून रूढ आहे, छत्रपती जन्माला यावा शेजारच्यांच्या घरात। प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने हा विचार केलेला आहे की कृती समिती करते, आपलं सही देण्याचं काम आहे। एवढं करून भागत नाही मित्रांनो, तर आपल्याला सुद्धा त्या आंदोलनात प्रत्यक्ष उतरणं खूपच गरजेचं आहे। कारण हा विभागाचा प्रश्न आहे, नामपूरवाल्यांनाही पाहिजे, आपल्यालाही पाहिजे, तर आपली कुठे गैरसोय होणार आहे, भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेता हे सगळं करून आणि प्रत्येक गावातील कमीत कमी लोकांनी का असेना, परंतु त्या ठिकाणी हजर होणं खूप महत्वाचं होतं। आणि हा संघटितपणा जोपर्यंत आपल्यात दिसून येत नाही तोपर्यंत मित्र हो, शासन किंवा प्रशासन पाहिजे त्या पद्धतीने दखल घेणार नाही, सिरियस होणार नाही, याची आपण सगळ्यांनी कल्पना ठेवणं गरजेचं आहे। आणि याच्यापुढे जेही कुठलं आंदोलन किंवा निवेदन सादर करायचं असेल त्यावेळेस आपली संख्या खूप मोठी दिसली पाहिजे, म्हणजे शासनाला आणि प्रशासनाला त्या गोष्टीचा भविष्यातला अंदाज येऊन आणि ते त्या निर्णयाप्रत पोहोचतील एवढी विनंती करतो। नमस्कार मित्रांनो।